पुढचं जो ॲक्सेल आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आला आहे, कडकड कडकड वाजायला लागले. काय वेल्डर काय होतं? मी किसी को मुंह दिखाने लायक नाही. एवढ्या कडकत्या उन्हात आम्ही चाललोय बघा. कुठे जायचं माहिती का? तो का तुम्ही माणसं दिसतात. हे झाड ओळखताय का? या झाडाखाली बाबा आपला कोंबडा पळाला. नैवट काढत तेव्हा भात सालाबाद प्रमाणे याही वर्षी तुझा खानादाना देत आहे. व्लॉग मध्ये बघा. अतुल शेडगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार. इकडनं जायचं आपण. फायनली ब्लॉग शूट होत आहे भरपूर दिवसांनी. गँग बघा कोण कोण आहे. याला ओळखतं का? याला मुँह छुपा ले, काळा मुँह करके मुंह दिखाने लायक नाही. बरोबर आहे. आज आहे आमच्या बहिरीची जत्रा, त्यामुळं आम्ही निघालो वरती बहिरीला. वरती काय गुलाल वगैरे टाकायचा. आणि वरती प्रत्येक वर्षी ना ज्यावेळेस बहिरीची जत्रा असते ना त्यावेळेस वरती असतं एक बकरं खायला चाललं. हां, जीप घेऊन जायचं होतं, पण जीपचा प्रॉब्लेम काय झाला सांगतो तुम्हाला. ॲक्सेलचा पुढचं जो ॲक्सेल आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आला आहे, कडकड कडकड वाजायला लागले. आणि आपल्या गाडीची जर तुम्ही हालत बघितली, हे बघा पत्रा सडायला लागला आहे पूर्ण. ही जी गाडी आहे ना ही आपली आहे 1998. तेव्हाची हे सगळं बॉडी फक्त वरची नवीन आहे, बाकी खालचं जे आहे ना मग कसं काय बॉडी सडली कशी काय माहिती. आणि साधारणतः अजून 1.5 ते 2 वर्ष काहीतरी चालेल गाडी. त्याच्यानंतर आयदर स्क्रॅपमध्ये टाकायला लागेल किंवा त्याला आपण रिन्यू करूया. बघूया काय होतं. सर्व्हिसिंग करायचे, पण पैशाची कमतरता आहे, कारण की आपले व्लॉग्स येत नाहीत आणि यूट्यूबचं अर्निंग पण होईना झाले. कर्म चांगले नाहीत म्हणून बॉडी सडली गाडीची. बरोबर, गाडीचे कर्म नाही माणसाचे. ती गाडी चढली म्हणून ही आली आहे, समजलं का? 2 नंबरचा पैसा आहे. बरोबर आहे ते. लय का बाबू कालचं प्लॅनिंग सांग यांचं, बाळूदाचं आणि बिल्डरचं काय काय. हां, आणि हां गट्टी कशी जमल्या बघा यांची. अरे बाबू त्या सीडीचं काय झालं? काय बिल्डर काय होतं? मी किसी को मुंह दिखाने लायक नाही. जिसको समजना है वो समझ गया. बिल्डरचा लफडा झालाय एक मोठा. ए ना बाबा लफडा काय घ्यायचंय? घे की काय पण. ही घ्या की माझा घे माझा घे. द्या का काय असेल ते. ऐक ना, हा तो द्या. बडीशॉप पण घे. हा द्या 2 ते. स्प्राईट बी स्प्राईट थंड होईल मग परत नवगार होईल. अरे वर जायस तो त्याचा काय बुक ना पडेल ते राहू दे. काय काय तुला काय वाटतं? वर जाता तर पडणं पिणार वे आपण. नाही वर गेल्यानंतर पिणार ना. नाही या एक आता आताच थंड आहे काय द्या 2. अजून काय? बडीशेप. दोन हे द्या. बडीशॉप गोपी द्या 2 गोपी. गोपी तंबाखू आणि पाण्याची झाला. तंबाखू आहे का? एवढ्या कडकत्या उन्हात आम्ही चाललोय बघा. कुठे जायचं माहिती का? तो का तुम्ही माणसं दिसताय सोम्या माणसं बघ ती 2 अरे तिकडे जायचं बघा. हे टेक आहे ना त्याच्यावर जायचं. प्रत्येक वर्षी आम्ही वरती जीपनी जातो आणि जीप डायरेक्ट भैरीच्या मंदिराच्या जवळ जाते. पण यावेळेस आम्ही म्हणलं की चला यावेळेस जाऊया चालत. ॲक्च्युली सकाळी 9चा प्लॅन होता निघायचा, पण थोडं टाईम वाढत आता 12 वाजलेत. या 12च्या उन्हामध्ये आम्ही चाललो आहे. चला जाऊया. बाकी गावाला ऊन बिन भारी आहे. बघूया आपण फॉर्च्युनेट आहेत का करवंदासाठी. जांभळं करवंद अजून काय आलेले नाहीत, म्हणजे जांभळं आलेत पण कच्चीच आहेत. तिकडच्या साईडला मागच्या आठवड्यामध्ये ना इथे गेलो, पानेरी साईडला गेलो. नाही इकडून तेच पानेरीमध्ये होती जांभळं. करवंद पण खाल्ली आम्ही. आरळ्याला गेलो त्यावेळेस करवंद खाल्ली,
पण एवढी काय पिकलेली नाहीत. बघूया आज भेटतात ते का वरती. किती वाजलेत? 11:57 वाजलेत. आम्ही जसं काल लोकांना सांगितलं ना की आम्ही चालत जाणार आहे वरती, तर सगळ्यांनी आमचा मजाक बनवला आहे ना बिल्डर. आम्हाला सांगितलं की तुम्ही 1-1.5 तास लागणार. बघूया 11:57 झालेत, किती वाजता पोहोचतोय बघू. तर या दोघांवर विश्वास नाही माझा. बरोबर 11:57 झालेत. बेकार आहे. आता हे बघा पूर्ण स्टीप आहे, वर चढायचं आणि तसं सर काय आलं झाडाखाली चला येतं त्या झाडाखाली पाणी पाहिजे. थांबलंय, पोराला दमलेत, रडायला लागला बिल्डर. म्हणला की थांबूया, अरे आपला स्टॅमिना लय आहे. म्हणून म्हणलं थांबूया. मला पण ते पाणी जर बाप रे अर्धच झाले. स्टॅमिना लय बेकार. बिल्डर किती वाजले? 33 मिनिट लागले. हे झाड ओळखताय का? या झाडाखाली बाबा आपला कोंबडा पळाला. हे झाड आहे. इकडे बघितलं असेल तर बघा वरती आहे बटन लिंक देतो. अजून तो मागचा डोंगर आहे ना, तो एक थोडासा चढायचा. बघा कसला भारी निसर्ग आहे. बघा ते माणसं येतात ते बघता तिथे. आणि हे बघा जसा कॅमेरा सुरू केला तसा मोबाईल ठेवला. आणि तो बघा ते काय गेलेले दादा फोटो काढा की आमचा. त्याला काय फोटो, कशाला फोटो काढा? हात्याराला दाखवायला. गावच्या लोकांना समजत हत्यार म्हणजे काय. अरे बाबू सोम काय बिल्डर काय होते तुला? बिल्डरचा स्टॅमिना जोरात ते बाबा. एक घूट फक्त पाणी पिलं, त्यामुळे पोरींना बिल्डर आवडतो. काय होतं सोम स्टॅमिना जास्त असलं? बिल्डर पोचलोय. पडले पंकज? अरे पडलात की पंक्ती पडले का बघू. हे आहे आमचं बैरीचं मंदिर. मंडळी बसलेलो आहे. खाली खालीच आणलाय. वैद्य ना बघा आमचे ट्रॅक्टर घेऊन आले. ट्रॅक्टरकडे हे काय बनते रस्ता नाही बोलते बघा. बात यावेळेस एकदम कडक नियोजन आहे. आपल्याला 3 वर्ष लागणार यायला. नाही नाही मागच्या वर्षी आपल्याकडे होतं. हो वैरीचं कसं असं माहिती आहे का, बकऱ्याचं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या आवाड्याकडे येतं. किती 4 आवाड आहेत ना भाऊ? किती आवाड आहेत ह्या वर्षी? कोणाकडे? वरच्या आवाड्यात
यावेळेस वरच्या वाड्याकडे, मागच्या वर्षी आमच्याकडे. पाणी घालतोय ते आता आहे ट्रॅक्टर आपल्याला चालवायचा आहे माहिती आहे का? येतं ना चालू आहे मला नाही चालवाय, चला मग लय अवघड असते. हे 4 व्हील नाही, जुना ट्रॅक्टर बरं का लय. याच्यामध्ये वगैरे पट्टे बिट्टे बाळूदाला येतो चालवत, आपल्याला येत नाही. बघा आमच्या नानांचा ट्रॅक्टर. नाना म्हणतात राऊंड मारायचा आहे, दाखवायचा यूट्यूबला. उद्या येऊ द्या. या ट्रॅक्टरमध्ये सगळे भांडे आणले बरं का. निसर्ग बघा, सुंदर निसर्ग. ओके. ओके. किती वर्ष झालं ट्रॅक्टर चालवत आहे? किती वर्ष झालं? 20-30 वर्ष झाले. मला वाटतं 90 पासून. 90 पासून? हा, माझ्या वयाचं 33 वर्ष झालं ट्रॅक्टर चालवत बघा. ट्रॅक्टर चालवतो. या ट्रॅक्टरला किती वर्ष झाली? त्याला 13 वर्ष झालं. एक त्याच्या अगोदर आपल्याकडे 2 ट्रॅक्टर होते. हां. एक स्वराज, एक आयशर, एक सर हे कोणतं आहे? महिंद्रा तो महिंद्रा 575 बी सरपंच. ओके. आता परत 2 महिन्यानं चेअरमन लिहायचं त्याच्यावर. चेअरमन लिहिणार आहे? मग बर. त्याला हे बघा, निसर्गाच्या सानिध्यात असून हे मोबाईलचा वापर. हे बघा, हे PUBG काय होते? साधी आहे हॉटस्पॉट दिलं वेल्डर. नैवट काढत होते भात. शेड सुट्टी लागली का? लागले किती टक्के पडलं? अजून निकाल नाही लागले. उद्या 1 मे. 1 मे. बऱ्यापैकी माणसं आले बघा आज. ट्रॅक्टर मध्ये डिगी ठेवलं, डिगीत ठेवायचं. याला काय नाही येणार की आज 50 वर्ष येणार. वाटतं बघ. का थकला वय? हो बसून उचलून ठेवले. मामा या खाली. सालाबाद प्रमाणे याही वर्षी तुझा खानादाना देत आहे ते मान्य करून घ्यावा आणि सर्व गावाला शांततेत आणि सुखात ठेवावं. भैरवनाथाचं नाव नायकाच्या नावानं बराड्याच्या नावानं सिद्धवाच्या नावानं काय चुकलं मात्र असलं ते माफ करून घे रे बाबा. हे उन्हात कुठं वेल्डर?
उन्हात कुठं इकडे इथे आहे की इथे इथं बसून मी बस इथं जातो इथं आता बसा तेच की. बिल्डर बाबू काम कर वाढायचं जा पटाकन मटण घेऊन ये तुझा आहे तू वाढशील तसं आम्ही खाणार चप्पल घाल हे बस ए आहे का कसं कसं बसलं ते वाकडं तिकडं हा? व्लॉग मध्ये बघा बघा नैवत कापायचं काम चालू टोपत होते बाटल्या दादा पण आहे घे उपास आहे पण हा मग वाढ आहे घ्या माग सरकती पाठीमाग सरकतो पाठी सरकती हे बघा मटण वाढायचं काम चाललंय थांबा बटन वाढायचं चाललंय मिठाला कोणतरी आवाज दे की मटण खतरनाक जेवलो बाबा बाबाचा उपास होता ओम मजा आली का बिल्डर मजा आली का एक नंबर हा स्प्राईटचा आवाज तसं आता उडला तुझ्या उडू का मी मुस्कणे पोरा हे बघा अशा दुसरी पंगत बसल्या कसलं दिसतंय बघा निळं आकाश आणि खाली हे सगळी गँग जून घेऊन बसल्या आता आमचं पण प्लॅनिंग आहे निघायचं चला चला बाबू कुठनं जायचं इकडनं नाही, जायचं नाही, अरे इकडनं करवांदा बिरवांदा तरी दिसते काकाला बोला रस्ता तुकला की हा मग काकाला तुला रस्ता नाही माहिती होय इकडच्या आता ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे का ट्रॅक्टर आहे ना ट्रॅक्टरमध्ये टाकून सगळं सामान आणि पाणी वगैरे सगळे घेऊन आलेत अगोदर ज्यावेळेस म्हणजे मी लहानपणी यायचो ना त्यावेळेस तिकडच्या बाजूला एक तळ आहे तळ म्हणजे काय रे बाबा म्हणतात त्याला पाण्याचा झरा 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 आहे त्यातनं पाणी आणायचे आणि एक नंबर रस्ता व्हायचा आता काय जरा बोरिंगच्या पाण्याचा रस्ता केला आहे त्या तळ्यातलं त्या झऱ्यातल्या पाण्याचा रस्ता हसला व्हायचा ना जबरदस्त विचारू नका आजचा पण झालेला टेस्टी झालेला वडले 4-5 दुरण नंतर यांनी जरा चटणी टाकली वडणी म्हणले की तिखट नाही म्हणून जरा तिखट झाला आपण तिखट खात नाही बाबू झाड बघ झाड आहे ती मागं लागतो बघ लावसट असते इथं लावसट चल पटकन लागल माग बघा भूताटका सारखे बघा त्यावेळेस खाली जाताना जरा वेगळ्या रस्त्याने चाललो आम्ही तेव्हा ती सगळी गावातली सगळी गँग गेले मागाशी बाबा कुठून आलो त्या डोंगरावरनं मागाशी आलो तो वारं केवढे बघ त्या दुसऱ्या डोंगरावर हा पण बिल्डर सरळच आहे डोंगर असा खाली या मटवाडी कुठं Can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows? Who knows if we get joy or sorrow?